युनिग्लोबल आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। जगदीश गोडसे यांच्या जेल रोड येथील नवीन वास्तूला शरद पवार यांनी भेट दिली। तसेच शरद पवार यांच्या स्वागतासाठी क्रेनचे सहाय्याने गुलाब पुष्पहार घालून त्यांचं ढोल ताशाच्या गजरात जगदीश गोडसे यांनी जंगी स्वागत केलं। यावेळी शरद पवारांनी गोडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कौतुक केले आणि केक भरवून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी पक्षाचे नेते जयंत पाटील, पदाधिकारी गजानन शेलार, श्रीराम शेटे, हेमंत टकले, कोंडाजी आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती। गोडसे कुटुंबियांकडून पवार यांचं स्वागत देखील करण्यात आलं आणि त्या गोडसे यांनी शरद पवारांचे औक्षण केले। मजदूर संघातर्फे प्रेस मजदूर संघातर्फे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, रामभाऊ जगताप, संतोष कटाळे, राजू जगताप, अविनाश देवरुखकर, अशोक पेखळे तसेच प्रेस वर्क कमिटी, वेलफेअर कमिटी, प्रेस सोसायटीचे संचालक मंडळ यांनी देखील शरद पवार यांचा सत्कार केला। शरद पवार म्हणाले की देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम नाशिक रोडचे ISP प्रेस करत आहे। अनेक वर्षांपासून त्यांचं उत्तम कार्य सुरू आहे। देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या प्रेसमधील अधिकारी आणि कर्मचारी यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभतं। देशाची अर्थव्यवस्था तिला दिशा देण्याच्या संबंधीचं काम हे देशाच्या सिक्युरिटी फील्डचं होतं आणि नाशिक आणि सिक्युरिटी फील्ड त्यामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचं देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य असतं। गेल्या अनेक वर्षांपासून हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि हे काम सगळ्या घटकांना एक प्रकारचा न्याय देण्याच्या संबंधीचं काम आहे आणि ते काम करण्यासाठी ज्याची बांधिलकी या सिक्युरिटी फेसवर आहे अशा कष्टकरी कामगार आणि अधिकारी यांच्याकडे श्रेय जातं आणि या सगळ्या कष्टकऱ्यांचं संघटन बांधून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधीचं काम ज्या संघटनेच्याकडून केलं जातं त्या संघटनेचं नेतृत्व गोडसे यांचे सगळे सहकारी करतात त्याचा अभिमान सगळ्यांना। आज त्यांचा दिवस हा वाढदिवसाचा दिवस आहे आणि नव्या वास्तूमध्ये पदार्पण करण्याचा आजचा दिवस आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे काम या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे। यावेळी प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल यांनी प्रेस तर्फे गोडसे यांना शुभेच्छा दिल्या। दोन्ही प्रेसचे अधिकारी, कर्मचारी, माजी कामगार तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय, व्यावसायिक या सर्व क्षेत्रातील तसेच परिसरातील नागरिक
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगदीश गोडसे यांच्यावर सगळ्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.